संजय राऊतांच्या एका वक्तव्यानं मनसे नेते नाराज आहेत। काँग्रेसला सोबत घेण्याबाबतच्या संजय राऊतांच्या वक्तव्यानं राज ठाकरे नाराज झालेत। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं गणित जुळण्याआधीच तुटण्याची चर्चा रंगली। मात्र राऊतांनी नेमकं काय वक्तव्य केलंय आणि त्याचे कसे पडसाद उमटतायत पाहूयात। युती आधीच ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी। काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा। राऊतांचा दावा, मात्र मनसे नाराज। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती जुळण्याआधीच वादाची ठिणगी पडली आहे आणि त्याला कारण ठरलंय संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं आणि त्यावरून मनसेत नाराजीची लाट पसरली। मनसेबाबत भूमिका मांडण्याचा इतरांना अधिकार नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी राऊतांना टोला लगावलाय। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही। आता राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या हाती आयतच कोलीत मिळाले। राऊतांनी कट्टर हिंदुत्ववादी राज ठाकरेंच्या मनसेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याची सुपारी घेतल्याचा टोला भाजपनं लगावलाय। तर काँग्रेसची भूमिका काँग्रेसच ठरवेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं। आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का असा माझा सवाल आहे, असं राऊत म्हणतात ना। त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला। काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल। खरं तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्यास नकार दिलाय। त्यानंतरही राऊतांनी वक्तव्य केलं। त्यामुळे टीकेची झोड उठल्यानंतर अखेर संजय राऊतांनी राज ठाकरेंना फोन करून आपला वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलंय अशी माहिती सूत्रांनी दिली। मात्र काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेण्यास विरोध का करतंय ते पाहूया। खरं तर राज ठाकरेंचं राजकारण हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे। त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतं काँग्रेसपासून दुरावण्याची भीती आहे। तर यंदाच्या बिहार आणि पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे। एवढंच नव्हे तर काँग्रेस मुंबईत एकला चलो नारा देण्याच्या विचारात आहे। त्यामुळे आघाडी झाली तरी मनसेला सोबत घेतल्यास जागा वाटपात तडजोड करावी लागण्याचीही भीती आहे। खरं तर 3 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 6 भेटी झाल्यात। आता युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतरही ठाकरे बंधूंची मनं युतीसाठी जुळणार की तुटणार यावर मुंबई महापालिकेचं सत्तेचं समीकरण ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।